आणि नंतर तुम्ही सातत्याने मला 7 वेळेला या तालुक्याचा आमदार केल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक टर्मला अधिकचा काम आणि अधिकचा विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जुन्या मंडळींना आठवत असेल की सुरुवातीचा झारगडवाडीचा परिसर कसा होता. आता बीकेबीएल आपण मोठा रस्ता केला, डांबरी रस्ता केला, चांगला रस्ता केला, त्याच्यातनं वाहतूक आता मोठ्या प्रमाणात सुरू होती. पण लोकांना सुरक्षित होण्याच्या करता, तिथं अपघात न होण्याच्या करता नाईलाजास्तव या रस्त्याला स्पीड ब्रेकर फार टाकावे लागले. त्याला नाईलाज होता कारण या रस्त्याला इतकी महत्वाची बारामती तालुक्यातली गाव आहेत, गुणवडी, डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव आणि पुढेही तुम्ही गेला की तिकडही महत्वाची गावं इंदापूर तालुक्यातली आहेत, पार बावड्यापर्यंत. अशा पद्धतीचं असल्यामुळं मी पण या रस्त्याने ज्यावेळेस जातो त्यावेळेस एक त्रयस्थ म्हणून कुठलाही प्रवासी म्हणतो, अरे काय रस्ता इतका चांगला आणि स्पीड ब्रेकर इतके. पण ते कशा करता केले कारण ती सगळी गावं दोन्ही बाजूला असल्यामुळं लोकांची वर्दळ जास्त असते आणि तिथं कुठेही चुकीचं काही घडू नये म्हणून हे नाईलाजास्तव करावं लागलेलं आहे. बाकीच्याही बाबतीतली कामं चाललीत. आता तुमच्या इथं एक चांगल्या प्रकारचा जनावरांचा मार्केट बाजार हा आपण त्या बाबतीमध्ये करतो. परवा निधी देखील त्या गोष्टीला दिलेला आहे माझ्या माहिती. तर भूमिपूजन करायच्या आधी निधी आला का नंतर आला? नंतर. परंतु निधी दिला. तुम्ही जर अरविंदला विचारलं तर यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर आपल्या बारामती मार्केट कमिटीला आपला बाजार करण्याच्या करता, सुप्याचा बाजार चांगला करण्याच्या करता सब मार्केट यार्ड अशा पद्धतीचा निधी आणि काही इमारती वगैरे राहिलेलं आपलं मार्केट कमिटीचं ऑफिसचं अर्धवट काम त्या सगळ्याच्या करता निधी दिल्या. रोडची पण कामं मोठ्या प्रमाणात चालली. मित्रांनो, शेवटी तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारे मदत झाली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं अजिबात कारण नाही. पण म्हणूनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली. आज ती योजना फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर झाली. नेमकं तेच विरोधकांना दुखणं आहे. विरोधक आता टीका करतायत, सांगतायत की योजना बंद होणार. त्या योजनेला स्टे नाही, ही योजना बंद होणार नाही. मी आज झारगडवाडीकरांना सांगतो, तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर माय माऊलींना सांगा, माझ्या कार्यकर्ते प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना त्यांनी घरोघरी सांगा, ही योजना बंद करणार नाही. फार विचारांती ही योजना आणि 3 हॉर्सपावर 5 हॉर्सपावर 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफीची योजना ही पण मी फार विचारपूर्वक आणली. 44 लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 14,900 कोटी रुपये मी तुमचे त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि दरवर्षी तेवढे पैसे भरावे लागतील. पण आपल्या राज्याची परिस्थिती चांगली आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही ते सोलरवर करतो. त्याच्यावर राज्याचं कुठेही नुकसान होणार नाही ती खबरदारी आपण घेतलेली आहे. शेवटी हा पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्याचा बाजारपेठालाही एक उठाव येतो आणि अर्थचक्र पण त्या निमित्तानं फिरतं. ही गोष्ट माझ्या झारगडवाडीकरांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. इतर जे काही काम अजून राहिलेले असतील तेही प्रश्न आपण सोडवण्याचं काम करतोय. झारगडवाडीला यंदा 2019 ते 2024 पर्यंत किती निधी आला? एकूण 5 वर्षात 13-14 कोटी रुपये निधी आला. मी खोटं नाही सांगत. बारामती तालुक्यामध्ये 117 गाव आहेत. बहुतेक 117 गावांना प्रत्येक गावांना काही करोड रुपये निधी दिला. आपली आता माळेगावची नगरपंचायत केली. नगरपंचायत केल्यानंतर तिथले नियम बदलतात. तिथले टाउन प्लॅनिंगच्या नियम तिथं लागतात. मग अंडरग्राऊंड ड्रेनेज बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तिथं पण आपण करोड रुपये दिले. मी कालच मग माळेगावमध्ये 1-2 भेटलो तर तेही मला सांगत होते आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी कामं करायची. ऊसाचा MSP आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. कांदा निर्यात बंदी उठवली ती कायमची उठवली जाईल याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे कसे अधिकचे मिळतील त्याबद्दल आपल्याला केंद्राची मदत लागते, राज्याची मदत लागते. त्याच्यामुळं दोन्ही सरकार एका विचाराची आली तर त्याचा फायदा हा जास्त माझ्या बळीराजाला होऊ शकतो. हे आपण बघितलं. दुधाचा धंदा आपल्याकडे आहे. दुधाला आता 1 तारखेपासून ऑक्टोबरला 7 रुपये लिटरला वाढवून दिलेले आहेत. मागं 5 रुपये लिटर होतं. अशा पद्धतीनं जिथं जिथं देण्याची गरज आहे ते देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आताच डोरलेवाडीच्या आणि झारगडवाडीच्या मुलामुलींच्या करता ही मधली
रयत शिक्षण संस्थेची शाळा, परंतु जागा गावकऱ्यांची, ग्रामस्थांची, आणि ते छत्रपती शिक्षण संस्था आणि रयत असा जो काही हे आहे. मध्ये पवार साहेब आलेले होते, साहेबांनी काही मिटिंग घेतली, त्यातनं मार्ग काढला. मी आता डोर्लेवाडीकरांना पण सांगतो, तुम्हालाही सांगतो, ती चांगली ग्राउंड प्लस 2 अशा प्रकारची इमारत आपल्याला करायची. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निधी स्थानिक लोकांनी दिलाय, साहेबांनी पण दिलाय. मी तुम्हाला सांगतो की जो कमी पडेल तो सगळा निधी मी देण्याचं काम करेल. आपण काही काळजी करू नका. आपली मुलं मुली चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. आता येता गाडीत बसताना मला डोर्लेवाडीच्या एका सहकार्याने सांगितलं की दादा, त्याच्यामध्ये जर 11वी 12वी तुम्ही सुरू करू शकला तर आणखीन तिथं फायदा होईल. तर ती पण मी 11वी 12वीच्या बद्दल त्याचा पाठपुरावा मात्र तुम्ही करा. माझ्याबरोबर असणाऱ्यांनी त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या. मी ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याबद्दल की बाबा आपण धावत्या दौऱ्यामध्ये, हा आपला धावता दौरा आहे, मध्ये आपण प्रचाराचा नारळ फोडला, रॅली काढून आपण फॉर्म भरला, शेवटची सभा आपली नेहमीच्या प्रथेप्रमाणे होईलच. परंतु मला असं वाटलं की दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी आहेत. उद्या मी काटेवाडीलाच पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक, धनंजय मुंडे, तटकरे बिटकरे म्हणले दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पाडवा तिकडेच त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढचे वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही. आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, कसं मतदान झालं, तो तुमचा अधिकार आहे. आपल्या नेवसेंचेच आहे, मोहन दत्तात्रय नेवसे. तर काय झालंय, ते म्हणतात की चालू बिल त्यांनी झिरो केलं. मागच्या बिलाचं काय? झारगडवाडीकरांनो, इथं आयोगाच्या दराने एकूण बिल होतं 41,108 रुपये. महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात आलेली रक्कम आहे 41,108 रुपये. आणि काय ठीक आहे ना. तर त्यामध्ये आपण जवळपास झिरो बिल दिलंय. आता ते काय म्हणतात की मागच्या बिलाचं काय? अरे मागचं बिल पण भरणं सगळं क्लिअर केलं, 0-0 केलंय ना. त्याच्यावर मागचं बिल कुणी मागण्याचं कारण नाही. वायरमन आला तर दाखवा ना. मागचं बिल इतकं होतं ते सरकारने भरलंय, आता माझं बिल 0 झालेलं आहे. आणि बारामती तालुक्यात 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या कृषी ग्राहक जे आहेत, विद्युत पंप चालवणारे, हे साधारण 34,841 माझे शेतकरी आहेत. त्यांचं वार्षिक बिल आपण 98 कोटी रुपये माफ केलेलं आहे. म्हणजे आज 100 कोटी रुपयाचा जवळपास फायदा माझ्या बारामतीकरांचा झालेला आहे. बाकी ज्यांचा झालाय, परंतु आपलाही झाला. आणि ही पण योजना आणताना ही योजना पुढे बंद होणार नाही. दरवर्षी आम्हाला 15,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला देता येतील. आपलं एकूण बजेट 6.5 लाख कोटी आहे. दरवर्षी 50,000 कोटीनं वाढतं, म्हणजे पुढचं 7 लाख कोटी होईल. आणि त्याच्यातून पगाराचा खर्च, पेन्शनचा खर्च, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा खर्च वजा जाता हे बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याची क्षमता आणि धमक आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. म्हणून ते लाडकी बहीण योजना आणि हे आपण अशा पद्धतीचे निर्णय घेतले. ते टीका करतात, ते काय उधळपट्टी करतात वगैरे, तसं बाबांनो नाही. हे मी आर्थिक शिस्त पाळणार आहे. तुम्ही अनेक वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ओळखता. आपलं फक्त दुखणं एवढंच आहे, आपण आपल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या. आपण छत्रपती सोडला तर माळेगाव, सोमेश्वर, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, पीडीसीसी बँक, ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या आपण उत्तम चालवल्या. छत्रपती कारखान्यामध्ये देखील आपल्यातले काही सहकारी, नारायण स्वतः इथं डायरेक्टली इथं उभा आहे. आम्ही त्याच्यामध्ये पण मधल्या काळात थोडंसं काही दुर्लक्ष झालं आणि काही चुकीच्या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळं अडचण त्याच्यातनं आलेली ती बाहेर काढण्याच्या करता मी मध्ये एनसीडीसीचे पण पैसे मिळाले, एनसीडीसीची पण रक्कम दिली. कारण आपल्या पूर्वजांनी लावलेलं ते वैभव आहे, ते वैभव टिकलं पाहिजे. पुढं त्याचा फायदा पुढच्या पिढीला पण झाला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. मागं असंच आता इथं राजवर्धन बसलाय, एकदा असंच माझा सोमेश्वर कारखाना पण थोडासा अडचणीत आलेला होता. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, तो अडचणीत बाहेर काढला.
आज तो देशात महाराष्ट्रात सगळ्यात चांगला भाव देतो 3,571. खरं त्यांचा भाव त्यांनी जर माळेगाव सारखं केलं असतं तर ती लांब पुढे गेला असता, परंतु गेटपेनवाल्यांना पण तुम्ही किती दिला? 3350 दिला आणि माळेगावने 3636 भाव दिला, पण 3200 रुपये गेटकेनवाल्यांना केले. तिथं त्यांनी 150 रुपयाची बचत केली, इकडे वाढवली. मात्र सोमेश्वरला गेटकेन लागतो, त्याच्यामुळे उद्याच्याला फार तफावत झाली तर गेटकेनवाले म्हणतील तुम्ही नुसतंच आम्हाला आमची पिळवणूक करतात, असं होऊन न दिल्यामुळं आपण ते केलेलं. या प्रकारे काय झालं ताई, आता निवडणुकीच्या तेव्हा का दादाच्या तोलनकरांनी दिले, सही नाही काही नाही काही नाही, बिनसहीचा कागद दिला, असं कसं बुवा? अरे होय तो बुवा, थांब ना. मी सांगितलं ना की भवाननगर, इंदापूर कारखाना, निरा भीमा कारखाना आहे, भावनगर कारखाना, भावनगरने काहीतरी 3100 काय 3000 दिलं. कुठला सांडपाण्याचा मार्ग निघत नाही कुणाच्या. ताई हे काम केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मला आता आचारसंहितेमुळे काही मर्यादा आहे. मी 23 तारखेच्या नंतर ह्याच्याबद्दलच्या सूचना आचारसंहिता संपल्यानंतर बीडीओला किंवा जे कोणी संबंधित अधिकारी त्यांना त्या बाबतीमध्ये देतो. बीडीओला सांगतो, ग्रामसेवकालाही बोलून घे, कारण आपलं गाव तसं वरच्या बाजूला आहे, नदी खालच्या बाजूला आहे, त्याच्यावर उतार तर पलीकडे आहे. खरं वास्तविक असं सांडपाणी थांबायचं कारण नाही आणि पावसाचं पाणी घरासमोर साठून राहतंय. जे काही आहे ते मी बघतो. हे मला 23 तारखेच्या नंतर आठवण करा. त्यांचा मोबाईल नंबर आहे, तर त्या पद्धतीनं करू. आपण अनेक छोटी मोठी कामं आजपर्यंत करत आलेलो आहे. पुढेही आपल्याला अनेक प्रकारची कामं करायची. आपल्या बारामतीमध्ये आपण मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ज्या काही गोष्टी